खूप उदात्त हेतूने प्रेरित माननीय लोहियाजी यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या. लोकांच्या घरांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासोबतच ते सामाजिक दायित्व सुद्धा पार पाडतात. खूप खूप धन्यवाद राजेशजी, खूप खूप धन्यवाद. आमचे मार्गदर्शक संतोष भाऊ अग्रवाल, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांनी सुद्धा 11,000 रुपयाची मदत जाहीर केली आहे. त्यांच्यासाठी जोरदार अग्रवालजी, ते सुद्धा लोकांच्या स्वप्नांचे घर बांधून देतात आणि आपली सामाजिक उत्तरदायित्व सुद्धा निभवत आहे. धन्यवाद अग्रवालजी. सर्वप्रथम नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदा भव. माता सरस्वतीला वंदन करतो, माता पिता सर्व गुरुजनांना वंदन करतो. आज माझे गुरु माझ्या सोबत आहेत, श्री राम शेकुकार सर. यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. यांनी मला समाजसेवेचे धडे दिले आणि आज मी त्या पावलावर पुढे चालतोय. आज माझे भारतीताई शेंडे आपण सोबत आहेत, संस्थेच्या सदस्य. दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे मी सर्वप्रथम बुलढाणा कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचा आभार व्यक्त करतो. सप्तस्वरूप जे आयोजन आहे अमरावतीचं, यांचा उत्कृष्ट असा संच, यांचं मी आभार व्यक्त करतो. आमचे देशपांडे सर, त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायिका, त्यांचं सुंदर गाणं आपण ऐकतोय आणि आम्हाला त्या गाण्यातून असं वाटतंय की ऐकत राहावं. अशा दीपालीजी देसाई आणि सर्व वाद्यवृंद यांचं मी आभार व्यक्त करतो. कारण एका चांगल्या कार्यासाठी आपण आपलं संगीत इथे आमच्या समोर प्रस्तुत करताय. दिव्यांगांचे शिक्षण, रोजगार आणि आरोग्यासाठी संस्था गेल्या प्रत्येक वर्षी आम्ही काम करतोय. गेल्या 25-30 वर्षात आम्हाला असा अनुभव आला की दिव्यांगत्व काय आहे. प्रत्येकात दिव्यांगत्व आहे, काहीतरी कमतरता आहे. परंतु आमचे जे शारीरिक दिव्यांग बांधव आहे, अंध असतील, मूकबधिर असतील, 21 प्रकारचे दिव्यांग बांधव आहेत. तर या सर्व दिव्यांग बांधवांना पहिले घरात स्वीकारला जात नाही. आम्ही जे काम करतो ना, प्रत्येक गावात जातो, त्या गावातल्या प्रत्येक दिव्यांगाच्या घरी जातो तर आई वडील त्यांना स्वीकारत नाही. कुठे पार्टीला जायचं असेल तर ते त्यांना घरात ठेवतात आणि मग बाहेर जातात. म्हणजे कुटुंबापासूनच ही आम्हाला सुरुवात करावी लागते, त्यांचं समुपदेशन करावं लागते आणि त्यानंतर आम्हाला त्यांना समाजात उभं करावं लागतं. आपण जी मदत करताय दिव्यांगांचे शिक्षण, रोजगार आणि आरोग्यासाठी समर्पित होत आहे. आज आमचे मार्गदर्शक खडसे सर सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचा नेहमी आमच्या संस्थेला मार्गदर्शन असतं, नेहमी मदत असते. आणि आमचे बँकेचे दळवे सर असतील, त्याचबरोबर आमचे सिगर सर असतील आणि सर्वच मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही. श्री रुद्रकार, आमचे एकनाथ साहेब नेहमी दिव्यांगांना मदत करण्याचं काम करते. भारतासोबत भारताच्या बाहेर सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशन आपलं काम करते. भारताच्या बाहेर 7 देशात आपले उत्पादनं पोहोचवते. आज दिव्यांगांना पायावर उभं करण्यासाठी संस्था काम करते. फक्त एक खंत अशी आहे की आम्हाला जागा नाही आहे, स्वतःची जागा नाही. त्याच्यासाठी जर आपल्याला काही करता आलं तर नक्की आपण ती जर दरबारी पण आम्ही प्रश्न मांडतोय. 24 तास दिव्यांगांना प्रशिक्षण देणारी संस्था अकोल्यात पहिल्यांदा स्थापन होईल. तर याचं श्रेय मला असं वाटतं की बुलढाणा ब्रँड हे मला असं मनापासून वाटतंय आपल्या समाजाच्या साक्षीमध्ये होईल हे स्वप्न आहे. आणि दिव्यांगांना शिक्षण, रोजगार, आरोग्य देण्यासाठी आम्ही काम करतो. दरवर्षी 150 दिव्यांगांना व्हीलचेअर देण्याचं अकोल्यातली पहिली संस्था आहे. समाज कल्याण विभागाचा आदर्श संस्था पुरस्कार आहे. आपण ती पाहत असाल की मध्ये सर्व माहिती आहे, जास्त सांगत नाही. ब्रेल बुक्स असतील, व्हाईट पेन आणि दिव्यांगांना अद्ययावत जे माहिती तंत्रज्ञान आहे ते कसं पुरवता येईल, AI टेक्नॉलॉजी कशी पुढे त्याच्या माध्यमातून त्यांना जॉब भेटेल, त्यांना पायाभूत कसं करता येईल आणि समाजात एक मानाचं स्थान कसं निर्माण करता येईल याच्यासाठी आपण काम करतो. अधिक माहिती
किंवा 09423650090 आपण संपर्क साधू शकता. आपल्या सर्व दानवीरांचं, आपल्या सर्व मंडळीचं, संगीतप्रेमी जनतेचं मी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला, बुलढाणा सोसायटी आणि सप्तसूर ऑर्केस्ट्रातर्फे आपलं हार्दिक आभार करतो. एक संधी आहे, एक आयोजन, आणि हे आयोजन करण्यासाठी एक मोठं मन पाहिजे. आपल्या